नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। जागतिक आदिवासी दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या बरोबर आहेत आपल्या डहाणूचे आमदार श्री विनोद निकोले साहेब आणि सर 9 ऑगस्टला जो जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जाणार आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत। तर सर, सगळ्यात पहिला तुमचं खूप खूप स्वागत। 9 ऑगस्ट हा परवा येतो आणि 9 ऑगस्ट हा खरं म्हणजे आम्हाला खूप ती एक अभिमानाची बाब आहे की संपूर्ण जगाने आमच्या आदिवासीची दखल घेतलेली आहे आणि संपूर्ण जगामध्ये हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केलेला आहे। तर त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा आदिवासी दिवस एकत्र येऊन साजरा करतो। 2019 पासून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मागच्या वर्षापासून आपण डहाणूमध्ये हा जागतिक आदिवासी 9 ऑगस्ट दिवस हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा इथे सेलिब्रेट करतो। खरं म्हणजे हा जागतिक आदिवासी दिवस जरी फक्त आदिवासींसाठी जरी तो घोषित केला असेल, परंतु आम्ही डहाणूमध्ये जो हा दिवस जो साजरा करतो तो संपूर्ण ह्या भागातला कोणत्याही जाती धर्माचा असेल सर्वच लोकांना घेऊन हा आम्ही 9 ऑगस्ट हा इथे साजरा करतो। कारण दिवाळी असेल, ईद असेल, इतर जे सण आहेत या सणामध्ये सुद्धा आपण आपले भाऊ बांधव म्हणून आपण त्याच्यामध्ये सुद्धा सामील होतो। त्याचप्रमाणे आमचं सुद्धा ह्या आदिवासी जागतिक दिनामध्ये डहाणूच्या परिसरातील संबंध डहाणू तालुका, तलासरी तालुका आणि पालघर जिल्ह्यातच खास विशेषतः सर्वच आदिवासी बंधूंना आणि इतर जो समाज आहे त्यांना सुद्धा आम्ही एक संदेश देतो की तुम्ही सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सामील व्हावं आणि संपूर्ण आमचा हा जो डहाणू तलासरी ह्या भागातला जो आदिवासी बांधव आहे त्यांना शुभेच्छा द्यावा आणि सर्वांनी एकत्र येऊन हा साजरा करावा। ह्या 9 ऑगस्टच्या पर्वाच्या दिवशी आम्ही हा जो कार्यक्रम जो घेणार आहोत त्याच्यामध्ये बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत आणि खास करून आज आपण पाहतोय यूट्यूबला की आमच्या आदिवासी समाजामध्ये सुद्धा जे काही तरुणांमध्ये जे सुप्त गुण आहेत आज हे यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये ते बघितले जात आहेत। खूप चांगले त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे ते पुढे येत आहे। तर त्याच अनुषंगाने ह्या आजच्या 9 ऑगस्टच्या दिवसाचं औचित्य साधून संबंधी हा पालघर जिल्ह्यातले जे काही आमचे आदिवासी कलाकार आहेत, तरुण आहेत आणि इतर ज्या आश्रमशाळा आहेत किंवा जिल्हा परिषद शाळा आहेत या शाळांमध्ये शिकणारे जे आमचे आदिवासी बांधवांची जी मुलं आहेत किंवा जे आमचे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आम्ही संधी दिलेली आहे। ह्या 9 ऑगस्टच्या निमित्ताने ह्या स्टेजवर आम्ही त्यांना संधी दिलेली आहे। त्यांचेसुद्धा एक कार्यक्रम हे आम्ही इथे घेणार आहोत आणि हे जेवढे पण आमचे जे यूट्यूब कलाकार आहेत हे सर्व कलाकारांना आम्ही या डहाणू सागर नाका येथे हा जो आमचा कार्यक्रम होणार आहे तिथे सर्वांना आम्ही बोलवलेला आहे आणि नक्कीच आम्हालासुद्धा वाटतं की दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणाऱ्या जंगलाच्या कडेकोपरीमध्ये राहणारे आमचे जे गाव आहेत, ज्या वस्त्या आहेत तिथली मुलं ह्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना आम्ही पाहतोय, आम्ही बघतोय, त्यांचे सुप्तगुण समोर येत आहेत। तर त्यांनासुद्धा ह्या स्टेजवर आणून त्यांनासुद्धा आम्ही संधी देतोय जेणेकरून आमचं नेहमी त्यांना असं एक सहकार्य राहील की तुम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून आपली जी कला दाखवतात ही कला अजून पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि तुमच्यातले जे गुण आहेत त्याचं नक्कीच कुठेतरी त्याला यश मिळालं पाहिजे अशा प्रकारचा एक आमचा दृष्टिकोन आहे। त्या अनुषंगाने हा डहाणू येथील सागर नाका येथे हा कार्यक्रम आम्ही 11 वाजता सुरू करणार आहोत आणि संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते ह्या स्टेजवर त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत। म्हणजे 11 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे, पण सगळ्यांनी थोडं लवकर यावं जेणेकरून कसं आहे गर्दी प्रचंड असते इथे, बरोबर आहे की नाही सर? तर ज्याला पूर्ण जवळनं कार्यक्रम बघायचा असेल त्याने पहिला यावं आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। खूपच सुंदर आणि म्हणजे तुम्हाला पारंपरिक इकडे नृत्य पाहायला मिळतात आणि जे यूट्यूबचे कलाकार आहेत त्यांचे एक परफॉर्मन्स तर अतिशय सुंदर असतात। अजून काय सांगू शकतात सर तुम्ही ह्या दिवसाबद्दल? ह्या दिवसाचं महत्त्व सांगितलं कसं जास्त बरं वाटेल? आता तुम्ही जसं म्हणालात तसं हे जे यूट्यूब कलाकार जे येणार आहेत ते येतीलच, परंतु एक आदिवासी कम्युनिटी किंवा आदिवासी म्हणजे एक आमची जी वेगळी ओळख आहे त्याचे काही खास वैशिष्ट्य आहे की जे आमचे नृत्य आता जसं मी उल्लेख केला तर हे नृत्य आहेत हे म्हणजे फक्त तारपा नृत्य नाहीच तर इतर आहेत जे काही घोर नृत्य आहे, तुमचं नृत्य आहे, इतर आमची जी काही वाद्य आहेत ही सुद्धा या 9 ऑगस्टच्या दिवशी ते सर्व इथे राहणार आहेत आणि ते सुद्धा इथे त्याचे सुद्धा प्रदर्शन होणार आहे जेणेकरून या 9 ऑगस्टच्या निमित्ताने ती जी आमची जी संस्कृती आहे ही संस्कृती ही टिकावी, ती टिकून ठेवली पाहिजे। कारण की आताचं जे जनरेशन आहे, आताची जी मुलं आहेत ही सर्व इंग्रजी माध्यम आणि ह्या सर्व शाळांमध्ये शिकत असल्यामुळे आमची संस्कृती कुठेतरी हे विसरत चाललेलं आहे। तर नक्कीच
ती सुद्धा त्यांच्यासमोर आणली पाहिजे, तर ते सर्व इथे नक्कीच कार्यक्रम होतील. तर त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं तसं मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी, माझेसुद्धा ह्या संबंध डहाणू, तलासरी आणि पालघर जिल्ह्यातले जेवढे पण ते मग कोणत्याही समाज जातीच्या धर्माचा कोणी असो त्यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असं मी या आपल्या माध्यमातून त्यांना संदेश देतो. हो नक्की या सगळ्यांनी मोठ्या संख्येने. धन्यवाद. आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित, जंगल सुरक्षित तर पर्यावरण सुरक्षित, पर्यावरण सुरक्षित तर जग सुरक्षित. जागतिक आदिवासी दिनाच्या DJ केक्स अँड व्लॉग्स परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळेल. धन्यवाद.